दरम्यान भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दिल्लीमध्ये सुरुवात झालेली आहे। यावेळी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि 5 राज्यांच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। आज अमित शहा या सभेला संबोधित करणार आहेत, तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करतील। त्यामुळे आता भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीत नोटबंदीसह 5 राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्यात। या निवडणुकांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भातली रणनीती सुद्धा या बैठकीमध्ये आखली जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये 2 दिवसीय भाजप कार्यकारिणीची बैठक होती आहे। या बैठकीला महाराष्ट्रातून 2 बडे नेते दाखल झालेले आहेत। चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर आहेत। ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत। दिल्लीमध्ये 2 दिवसीय भाजप कार्यकारिणीची बैठक होतीये, त्या तिकडची ही थेट दृश्य। या बैठकीला अडवाणींच्या हस्ते या बैठकीला सुरुवात होते। दीप प्रज्वलन करून या बैठकीला सुरुवात होईल। 5 राज्यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय तो म्हणजे नोटबंदी, आणि यासह आगामी काळातल्या निवडणुका यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। काही रणनीती सुद्धा आखली जाऊ शकते। भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा हे आज या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये संबोधित करणार आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या या बैठकीचा समारोप करतील। त्यामुळे आता साहजिकच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं असेल ते या दोन्ही बड्या नेत्यांच्या भाषणाकडे।